नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 7वीच्या वर्गात कोणतं प्रकरण सुरू केलेलं होतं? सजीवसृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. आता ह्याच्यामधले बऱ्याचसा आपण अभ्यास केलेला आहे. आता ह्या तासाला आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत. मुद्द्याचं नाव आहे प्राण्यांमधील अनुकूलन. बघा, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी करा. आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करा. कोण कुठे राहतो, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे काय, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे काय, या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व तक्ता बनवा. जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर कोणता वेगळेपणा दिसून येतो? जमिनीवरील प्राण्यांमध्ये पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. माशांच्या त्वचेवरील खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. बेडूक, कासव यांच्या शरीराचे निरीक्षण करा. 1. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? 2. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? 3. बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो? 4. बदक पाण्यात ओले का होत नाही? अर्थातच ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे एक एक करून शिकणारच आहोत. आपल्याला असं म्हटलेलं आहे की आपल्या आसपास असणाऱ्या प्राण्यांची यादी बनवा आणि त्यांचा अभ्यास करा. जसं आपल्या आसपास, जसं आपल्या घरातलंच उदाहरण घेतलं तर आपल्या घरात काय असतं? कुत्रा असतो आणि मांजर असतं. मग कुत्रा आणि मांजर ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो तुम्ही बघायचा. म्हणजे कुत्र्याचं तोंड कसं आहे, कुत्र्याची दात कशी आहेत, कुत्रा राहतो कसा, किंवा त्याचं शरीर कसं आहे, तो खातो कसा, तो झोपतो कसा. त्याच पद्धतीने मांजर बघा, मांजर राहते कशी, खाते कशी, झोपते कशी, त्याच्या शरीराचा आकार कसा आहे, अशा पद्धतीने तुम्ही निरीक्षण करू शकता. किंवा आपल्याकडे कुत्रा आहे आणि मग एक दुसरा प्राणी बघूया, पाण्यातला प्राणी बघूया. जसं पाण्यात कासव राहतं. मग कासव आणि कुत्रा यांच्यामध्ये दोघांमध्ये नेमका काय फरक आहे तो बघायचं. कुत्र्याचे शरीर कसं आहे, कासवाचं शरीर कसं आहे, कुत्रा कसा राहतो, कासव कसं राहतं, त्यांचं जीवनमान कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. किंवा दुसरं जर बघितलं तर कुत्रा आणि मासा ह्या दोन गोष्टी घेऊन तुम्ही बघू शकता की कुत्रा कसा आहे आणि मासा कसा आहे. माशाच्या शरीराची रचना कशी आहे आणि कुत्र्याच्या शरीराची रचना कशी आहे, ह्या दोन गोष्टींचा अभ्यास तुम्ही इथे सहज करू शकता. आता इथे आपल्याला पुढे म्हटलेलं आहे की माशाच्याबद्दल आपल्याला म्हटलेलं आहे की हा जो मासा आहे, जसं इथे आपल्याला चित्र दाखवलेलं आहे, ह्या माशाला काय असतात? खवले असतात. बघा तिथे खवले कुठे असतात हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ही जी खवले आहेत, किंवा तुम्ही बाजारात वगैरे गेल्यानंतर मासे विकत घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल, तो जो काही मासे विकणारा माणूस असतो तो त्याच्याकडे जो काही कोयता वगैरे असतो त्याच्याने असं खवलं काढताना आपल्याला दिसत असतो. तर हा अशा पद्धतीने ते खवले असतात, आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला पर असतात. इथे परसुद्धा दाखवलेले आहेत, ते पर असतात. त्याच्यानंतर त्याला कल्ले असतात. जसं आपल्याला नाक असतं तसं माशाला काय असतं? कल्ले असतात. त्या कल्ल्याद्वारे तो श्वासात घेतो, श्वास बाहेर सोडतो, ज्याला आपण श्वासोश्वास असं म्हणतो, तो करत असतो. तर इथे बघा, अशा पद्धतीने जसं कुत्र्याला नाक असतं तर माशाला काय असतात? कल्ले असतात. त्याच्यानंतर कुत्र्याच्या अंगावरती केस असतात, माशाच्या अंगावरती काय असतात? खवले असतात. त्याच्यानंतर माशाला पर असतात, कुत्र्याला पर असतात का? नसतात पर. तर अशा पद्धतीने फरक जे आहेत ते आपल्याला इथे सांगता येतील. इथे काही प्रश्न जे आपण बघितलेलं होतं तसं बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचे निरीक्षण करावं. खाली प्रश्न जे दिलेले आहेत, तसं पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? तर बेडूक आहे तो पायांचा उपयोग कशासाठी होतो? तर तो उड्या मारतो, किंवा पाण्यात असेल तर पोहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बदक असेल तर बदकाला कशासाठी? चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि जर बदक पाण्यात असेल तर त्याला पोहण्यासाठी उपयोग होतो. कासवाचं तसंच होतं, चालण्यासाठी किंवा पाण्यात असेल तर पोहण्यासाठी. ह्या तिघांच्या पायांचं काय विशेष आहे ते आपल्याला निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. किंवा बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो?
त्याच्यानंतर मागच्या पायांचा उपयोग कशासाठी होतो बेडकाच्या, बदक पाण्यात असताना ओलं का होत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. तर बघूया पुढे आपण. बघा तर, बेडूक बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळत जाते. बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोकी यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यासाठी मदत करते. तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा. त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा. जसं मागे आपल्याला प्रश्न विचारलेले होते आणि मग त्याची उत्तरं आपल्याला इथे दिलेली आहेत. तर बेडूक, बदक किंवा कासव हे जे प्राणी असतात त्यांचे पाय असतात, त्यांची जी बोटं असतात त्या बोटांच्या मध्ये पडदा असतो. इथे बघा चित्रात तुम्हाला पडदा दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीचे पडदे असतात. ते पडद्यांचा उपयोग काय होतो, जेव्हा पोहत असतात तेव्हा पाणी मागे सारण्यासाठी त्या पडद्यांचा उपयोग होतो. ते पडदे म्हणजे कातडीचेच पडदे असतात. ते पाणी मागे ढकलण्यासाठी उपयोग होतो, म्हणून त्यांना पाण्यात सहज पोहता येते. त्याच्यानंतर आणखी आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता की बदक पाण्यात असताना ओलं का होत नाही. तर इथे ते सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांची त्वचा जी आहे ती फार तेलकट असते, म्हणजे त्याच्यामधून सतत असं तेल बाहेर येत असतं. त्याच्यामुळे काय होतं की पाणी त्याच्यावरती राहत नाही आणि सहज ते जे पाणी आहे ते पाणी ओघळून जातं आणि ते आपल्याला कोरडे कोरडे दिसतात. म्हणून पाण्यात असतात आणि लगेच पाण्याच्या बाहेर जमिनीवर आले की लगेच कोरडे दिसतात, लगेच सुकलेले दिसतात. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीवर, अंगावर पाणी साठून राहत नाही. त्याच्यानंतर इथे आपल्याला असं सुद्धा म्हटलेलं आहे की बेडकाची जी पाठ आहे ती पाठ काय आहे, साधारणतः हिरव्या रंगाची किंवा गडद हिरव्या रंगाची अशा पद्धतीची असते. जसं गवताचा रंग असतो तसाच त्या पाठीचा सुद्धा रंग असतो. त्याच्यामुळे बेडूक हा जो आहे तो जरी जमिनीवरती असला तरीसुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि मग काय होतं, इतरसुद्धा प्राणी असतात त्यांनासुद्धा हा बेडूक दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्याला लपून राहण्यास मदत होते. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला होता की बेडूक जो आहे तो श्वसन कसं करतो जमिनीवर असताना आणि पाण्यात असताना. अर्थातच जमिनीवर असताना त्याचं नाक जे असतं ते सुट्टं असतं, खुल्लं असतं. त्याच्यामुळे तो नाकाने श्वसन करत असतो, नाक आणि फुफ्फुसाच्या मदतीने. पण पाण्यात असताना त्याचं नाक जे आहे ते पाण्यामध्ये बुडलेलं असतं, म्हणजे त्याला हवा घेता येत नाही नाकाद्वारे. मग तो काय करतो, त्याचं जे काही पाठ असते ते पाठीद्वारे तो श्वसन करत असतो किंवा त्याची जी त्वचा असते ते त्वचेद्वारे श्वसन करतो. आता तुम्ही म्हणाल त्वचेद्वारे कसं श्वसन करतो, तर जसं आपण असं म्हणूया की गाळणी जशी असते त्या पद्धतीने ती पाठ जी असते किंवा ती त्वचा असते, ती त्वचा काय करत असते, गाळणीसारखं काम करत असते आणि पाण्यामधून ती फक्त जो काही ऑक्सिजन वगैरे आपल्याला आवश्यक जे काही वायू असतात तेच गाळून घेतात आणि त्याच्या फुफ्फुसापर्यंत पोचवतात. मग पाण्यात असताना बेडूक हे करत असतो. त्याच्यानंतर तो जो आहे तो कधी कधी जमिनीच्या आतमध्ये सुद्धा जाऊन लपून राहतो. बघा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बेडूक दिसत नाहीत आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला बेडूक दिसायला सुरुवात होते. मग मधल्या काळात कुठे जातात, तर ते जमिनीच्या आतमध्ये जाऊन लपून राहतात. तिथेसुद्धा त्याला हवा मिळत नाहीत. मग ह्या वेळेससुद्धा त्याची त्वचा जी आहे ती हवा शोषून घेण्यासाठी मदत करते. म्हणजे थोडी जरी हवा असेल तरी ती त्याची त्वचा असते ती हवा लगेच शोधून घेते, शोधते आणि ती शोषून घेते. अशा पद्धतीने ते काम करत असते. त्याच्यामुळे बेडूक पाण्यात, जमिनीवर, जमिनीच्या आतमध्ये असं कुठेही श्वसन करत असतो आणि तो जिवंत राहू शकतो. तर अशा पद्धतीने बेडकाच्या मधलं श्वसन आपल्याला सांगता येईल. जसा बेडूक उभयचर प्राणी आहे तसे आणखीसुद्धा काही उभयचर प्राणी आहेत. जसं आपल्याला इथे एक सांगितलेलं आहे बदक. बदकसुद्धा पाण्यात सहज पोहू शकतं, राहू शकतं. त्याच्यानंतर कासव आहे. कासवसुद्धा पाण्यामध्ये सहज पोहू शकतं, राहू शकतं. मग हे जे काय आहेत हे प्राणी घ्यायचे किंवा पक्षी घ्यायचे आणि त्यांचं निरीक्षण करायचं. जसं बेडकाचं बघितलं, त्याची त्वचा कशी असते, तो
तो श्वसन कशा पद्धतीने करतो, तो कशा पद्धतीने पोहतो, तो कशा पद्धतीने राहतो ह्याचं निरीक्षण आपण केलेलं आहे. तसंच ह्या इतर प्राण्यांचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या नोंदी तुम्ही ठेवायच्या आहेत. त्याच्या पुढे आपण आता पुढचा मुद्दा घेऊया. आता इथे बघा, जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. आता इथे बघा, जंगल आणि गवताळ प्रदेश बघा, इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अनुकुचीदार सुळे असतात. त्यांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाखाली बाजूस असते. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यासाठी संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. आता इथे बघा, आपल्याला गवताळ प्रदेशातील प्राणी आपल्याला इथे सांगितलेले आहेत. तर इथे म्हटलेलं आहे की जसं जंगली कुत्रा, कोल्हा किंवा सिंह असेल किंवा आणखी वाघ वगैरे जे प्राणी असतील, त्यांचं काय असतं, एकतर त्यांना अनुकुचीदार सुळे असतात, म्हणजे असे टोकदार दात असतात. त्याच्यानंतर त्यांचे जे पाय असतात त्या पायांना गाद्या असतात, म्हणजे पायाचा जो खालचा तो तळवा असतो तो तळवा एकदम मऊ मऊ असतो, त्यालाच गाद्या असं म्हणतात. तर ह्या गाद्या असतात, त्याच्यामुळे ते जरी चालतात तरीसुद्धा त्यांचा आवाज येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरी मांजर असते, मांजराच्या सुद्धा पायाला खालून गाद्या असतात आणि ते मांजर चालत असतं तेव्हा त्याचा आवाज आपल्याला येत नाही. तसंच ह्या प्राण्यांचं सुद्धा असतं. त्याच्यानंतर त्यांना काय असतात, मजबूत नख्या असतात. त्यांचे पायसुद्धा मजबूत असतात आणि नख्यासुद्धा मजबूत असतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना एखादं शिकार पकडायची असते ते सहज ती शिकार पकडतात. म्हणजे त्याचे मजबूत पाय आणि नख्या शिकार पकडण्यासाठी मदत करत असतात. तर अनुकुचीदार सुळे म्हणजे दात ती शिकार फाडून खाण्यासाठी मदत करत असतात. अशा पद्धतीने शिकारीसाठी म्हणून ह्या प्राण्यांची रचना झालेली असतात. जशी ह्या प्राण्यांची रचना शिकारीसाठी झालेली असते, तसेच जे काही शाकाहारी प्राणी आहेत त्यांची रचनासुद्धा त्या शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी अशी झालेली असते. जसं हरिण वगैरे बघितले तर त्यांचे पाय कसे असतात, बारीक आणि मजबूत असतात. त्याच्यामुळे त्यांना खूप वेगाने धावत उड्या मारत पळता येतं आणि त्यांचे कानसुद्धा असे उंच सारखे असतात, टवकारलेलेच असतात. त्याच्यामुळे त्यांना खूप लांबवरचा आवाज ऐकू येतात. तर त्याच्यामुळे हे जे प्राणी आहेत ते काय करतात, अशा पद्धतीने पाय असतात आणि कान असतात. त्याच्यामुळे त्यांना जरी आवाज आला, चाहूल लागली तरीसुद्धा त्यांना लगेच समजतं आणि ते खूप वेगाने पळू शकतात. तर अशा पद्धतीने हे जे काही शाकाहारी प्राणी असतात ते वाघ, सिंह अशा प्राण्यांपासून वाचण्यासाठी म्हणून त्यांचीसुद्धा रचना झालेली असते. तर हे जे आहेत ते जंगलातील किंवा गवताळ प्रदेशातील प्राणी आहेत, त्यांची रचना आपण इथे बघितलेली आहे किंवा त्यांचे अनुकूलन आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर पुढचा जो काही मुद्दा आहे, कोणता मुद्दा आहे, वाळवंटातील प्राण्यांचे अनुकूलन. तर इथे बघा, वाळवंटी प्रदेशात प्राण्यांची तीव्र कमतरता असते. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात.
तर हे जे प्राणी आहेत, आता वाळवंटात इथे आपल्याला जसं म्हटलेलं आहे तसं वाळवंटामध्ये काय होतं, तर हे जे पाणी जे आहे ते वाळवंटामध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही किंवा फार लांब लांब परिसरामध्ये पाणी कुठेतरी थोडंसं असतं. त्याच्यामुळे इथे पाण्याची जी तीव्रता असते ती खूप कमी असते, म्हणजे तीव्र कमतरता असते तिथे. म्हणून त्या प्राण्यांची रचनाच अशा पद्धतीने झालेली असते की त्यांच्या शरीरामध्ये पाणी साठून राहील. जसं साधं उदाहरण घेतलं तर हा जो उंट असतो, त्या उंटामध्ये सुद्धा पाणी साठून राहण्यासाठी म्हणून रचना झालेली असते. म्हणून उंट जो काय आहे ते एकदाच पाणी पिऊन घेतो आणि बरेच दिवस त्या पाण्यावरती जिवंत राहू शकतो. म्हणजे उंटाच्या पोटामध्येच पाण्याचा साठा शिल्लक असतो आणि ते पाणी घेऊन तो सतत जगू शकतो, बरेच दिवस जगू शकतो. त्याच्यानंतर आणखी रचना झालेली असते. त्यांची जी काही त्वचा असते ती त्वचा खूप जाड असते. त्यांच्या डोळ्यांच्या इथल्या पापण्या असतात त्या खूप जाड असतात. शरीरावरील त्वचा खूप जाड असते. नाकाच्या इथल्या जे काही त्वचा असते ती खूप जाड असते. हे सगळं जाड जाड का असतं, तर त्या वाळवंटामध्ये तीव्र ऊन असतं आणि त्या उन्हापासून वाचण्यासाठी म्हणून त्यांची त्वचा खूप जाड झालेली असते. त्याचबरोबर तीव्र उष्णतेमुळे जे काही शरीरामधील पाणी असतं त्याचं बाष्पीभवन होऊन, म्हणजे त्याची वाफ होऊन ते पाणी निघून जातं. मग हे पाणी जर निघून गेलं तर पाणी जे काही इतर प्राणी आहेत ते जगतील का, तर ते जगू शकणार नाहीत. मग जर कातडी खूप जाड असली तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, शरीरातील पाण्याची वाफ होणार नाही, म्हणून ती कातडी त्यांची खूप जाड असते. त्याच्यानंतर उंट असेल किंवा आणखी काही प्राणी असतील त्यांचे पायसुद्धा खूप लांब असतात. इथे चित्रामध्ये तुम्ही बघाल तर उंटाचे पायसुद्धा लांब आहेत आणि तिथे जो उंदीर दाखवलेला आहे त्याचे पायसुद्धा खूप लांब आहेत. असे लांब पाय का असतात? अर्थातच इथे सुद्धा उष्णता, प्रचंड उष्णता असते. त्या प्रचंड उष्णतेमुळे जी काही जमीन तापलेली असते त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी म्हणून त्यांचे पाय खूप लांब आणि उंच असतात. तर हे जे प्राणी आहेत ते वाळवंटामध्ये आपल्याला आढळतात. त्याच्याशिवाय उंदीर, साप, कोळी, सरडे असे सुद्धा प्राणी असतात किंवा विंचू वगैरे हे सुद्धा प्राणी असतात. तर हे प्राणी का असतात तर बघूया आपण. हे जे प्राणी आहेत, उंदीर, साप वगैरे हे जे प्राणी आहेत ते काय करतात, खूप जमिनीच्या आतमध्ये बिळामध्ये घुसून राहू शकतात. म्हणजे जमिनीच्या एवढ्या आत जातात की बाहेरची उष्णता त्यांना लागत नाही. त्याच्यामुळे त्या प्रदेशात, त्या परिसरामध्ये ते सहज राहू शकतात, सहज जगू शकतात. म्हणून वाळवंटामध्ये आपल्याला अशा पद्धतीने उंदीर असतील, सरडे असतील, कोळी असेल किंवा साप, त्याच्यानंतर विंचू वगैरे हे प्राणी आपल्याला दिसतात. आता हा जो कोळी आहे तो बिळामध्ये जाऊन राहत नाही. काही कोळी बिळं करून राहतात, पण बहुतांश कोळी जे आहे ते मग खूप उंच एखादं झाड असेल त्या झाडावरती त्याचं जे काही जाळं आहे ते विणून राहतात. त्याच्यामुळे झाडाच्या वरच्या भागावरती राहिल्यानंतर त्यांना काय उष्णतेचा वगैरे एवढा परिणाम जाणवत नाही. मग अशा पद्धतीचे जे काही प्राणी आहेत ते आपल्याला वाळवंटात आढळतात. तर हे जे काही अनुकूलन आहे वाळवंटातील ते ह्या प्राण्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हे वाळवंटातील अनुकूलन होतं. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत पुढचं अनुकूलन, हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. या ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवा, त्यांची तुलना करा. हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे व चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांचा त्यांना काय उपयोग होतो? अर्थातच आता बघा, हिमप्रदेशातील प्राण्यामध्ये अनुकूलन, हे प्राण्यामध्ये कोणतं अनुकूलन झालेलं आहे किंवा कोणते बदल झालेले आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहेत. अर्थातच आपल्याकडे जे प्राणी असतात बहुतेक तेच प्राणी हिमप्रदेशामध्ये असतात, परंतु ते जरा वेगळे असतात. जसं आपल्या भागामध्ये जर अस्वल राहत असेल तर ते साधारणतः काळ्या रंगाचं असतं, तर हिमप्रदेशामध्ये जर अस्वल असेल तर ते सफेद पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्याच्या अंगावरती भरपूर जास्त केस असतात. आपल्याकडच्या अस्वलाच्या अंगावरती सुद्धा केस असतातच,
परंतु ह्या अस्वलाच्या अंगावरती भरपूर जास्त केस असतात. त्याच्यानंतर आपल्याकडचा कुत्रा असेल तो साधारणतः तपकिरी वगैरे रंगाचे कुत्रे असतात किंवा काळे कुत्रे वगैरे किंवा अशा पद्धतीचे कुत्रे असतात. तर हिमप्रदेशामध्ये जे काही कुत्रे असतात ते साधारणतः पांढऱ्या वगैरे रंगाचे असतात आणि त्यांच्या अंगावरती भरपूर जास्त केस असतात. तर हे जे आहे बैलाच्या बाबतीतसुद्धा आपण हेच म्हणू शकतो. त्याच्यानंतर कोल्हे असतील, आपल्याकडच्या कोल्ह्यांचा रंग वेगळा असतो, तपकिरी वगैरे. जर का बर्फाळ प्रदेशामध्ये आपण गेलो तर तिकडचे जे काही कोल्हे असतात ते पांढऱ्या रंगाचे कोल्हे असतात. तर ही जी काही आहेत आपल्याला बदल किंवा आपण त्याला काय म्हणतो अनुकूलन हे बघायला मिळतं. आपल्याकडचा बैल, त्यांच्याकडचा बैल किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळी उदाहरणं आपल्याला घेऊन त्यांची माहिती आपल्याला सांगता येईल की हे अनुकूलन झालेलं होतं, म्हणजे हा त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे हे आपण सहज सांगू शकतो. हे चंदेरी का पांढरा रंग काय वैशिष्ट्य आहे, तर अर्थातच तिथे खूप बर्फ पडतं, त्याच्यामुळे सगळा परिसर जो आहे तो परिसर पांढराचा पांढरा किंवा चंदेरी रंगाचा दिसतो. त्याच्यामध्ये जर एखादा काळ्या रंगाचा वगैरे एखादा प्राणी असेल तर तो खूप लांबवरून दिसतो आणि एखादा शिकारी असेल तर तो सहज त्याची शिकार करायला जाऊ शकतो. पण पांढऱ्या रंगाचा किंवा चंदेरी रंगाचा असेल तर काय होतं, त्या बर्फामध्ये तो प्राणी ओळखू येत नाही, म्हणून तो लांबवरून दिसत नाही. म्हणून हे जे आहे ते त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये असं अनुकूलन झालेलं असतं. तर हे हिमप्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन आपण इथे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघूया, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. आता हवेत संचार करणारे प्राणी म्हणजे कोणते प्राणी, अर्थातच आपण त्यांना काय म्हणतो, पक्षी म्हणतो. तर हे जे काही हवेमध्ये असणारे सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत त्यांच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तर बघूया, रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता? पक्ष्यांची शरीर देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली आहेत. कीटकांची शरीरे निमुळती हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच, वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकतो. तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचं निरीक्षण करा. आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की रस्त्यावरून धावणारी वाहने आणि आकाशात उडणारी विमाने यांच्यामधला फरक कोणता? तर आपल्या रस्त्यावरून धावणारी वाहने म्हणजे बस असेल, ट्रक असेल किंवा कार वगैरे असेल, तर त्यांचं समोरचं तोंड आणि मागचं तोंड ह्यांच्यामध्ये जास्त काही फरक नसतो, सारखीच असतात ते. तर विमानाबद्दल जर बघितलं तर काय होतं, विमानाच्या समोरून सुद्धा टोकसारखं म्हणजे निमुळतं झालेलं असतं, मागच्या साईडला सुद्धा टोकसारखं म्हणजे निमुळतं झालेलं असतं. हे असं का झालेलं असतं? कारण की विमानं हवेमध्ये उडतात आणि हवेचा जो खूप स्पीड असतो, तर आपल्या बससारखं जर त्याचं तोंड अशा पद्धतीने चौकोनी वगैरे असतं तर त्या विमानाला उडायला खूप त्रास झाला असता, म्हणजे त्याचा स्पीडच कमी झाला असता किंवा एका विशिष्ट दिशेला न जाता त्याची दिशासुद्धा बदलली असती, कोणत्या तरी दुसऱ्या दिशेला गेलं असतं. परंतु निमुळतं असल्यानंतर काय होतं, ते जसं हवेमध्ये तुम्हाला एवढं कळणार नाही पण पाण्यामध्ये कळू शकतो. पाण्यामध्ये बघा, एखादी टोकदार वस्तू टाका, ती एकदम बरोबर सरळ तुम्ही ज्या दिशेला टाकाल त्याच दिशेला अशी जाईल. आणि अशा पद्धतीने चौकोन एखादं जसं किंवा पसरट एखादं गोष्ट घ्या, जसं ताट वगैरे घ्या आणि पाण्यात टाका, ते बरोबर असं आत जाणार का? नाही, ते आपल्याला दाबून आतमध्ये घालवावं लागेल, बरोबर ना? आणि ज्या दिशेला दाबणार आपण ते ताट, त्या दिशेला न जाता दुसऱ्या दिशेलासुद्धा ते फिरण्याचा प्रयत्न करतं. तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये जसा विरोध होतो तसा हवेचासुद्धा विरोध असतो. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने चौकोनी किंवा पसरट अशा पद्धतीने त्यांची तोंड किंवा मागचा भाग असला तर त्यांना हवेमध्ये उडता येणार नाही. म्हणून विमान जे आहेत ते पुढच्या भागालासुद्धा टोकदार आणि मागच्या भागालासुद्धा टोकदार म्हणजेच निमुळतं असतं.
आता ही जी रचना आहे विमानाची, ती विमानाची रचना कुठून आली, तर हवेमध्ये जे पक्षी उडतात त्या पक्ष्यांचं निरीक्षण करून ही रचना आलेली आहे. पक्ष्यांचं निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या तोंडाकडचा भागसुद्धा टोकदार असतो आणि मागचा भागसुद्धा टोकदार असतो, म्हणजे निमुळता असतो. पुढेसुद्धा छोटा छोटा होत गेलेला असतो, मागच्या साईडलासुद्धा छोटा छोटा होत गेलेला असतो. त्याच्यामुळे हवेमध्ये उडायला त्यांना सहज शक्य होतं. त्याच्यानंतर आणखी पक्ष्यामध्ये जे काही अनुकूलन झालेलं असतं, ते काय अनुकूलन झालेलं असतं, तर त्याचे पुढचे पाय आहेत ते पायांचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, पंखामध्ये झालेलं असतं. म्हणजे जे पुढचे पाय असतात त्याला आपण काय म्हणतो, पंख म्हणतो. त्या पंखांमध्ये पिसे असतात. त्याच्यानंतर पक्षी जे असतात त्या पक्ष्यांची जी काही हाडं असतात ती हाडं पोकळ असतात. का पोकळ असतात, जर पक्ष्यांची भरीव असती तर काय झाले असते, पक्षी असे वजनदार झाले असते. आणि पक्षी जर वजन झाले असते तर त्यांना उडता आलं असतं का, नाही उडता येत. जसं आपल्याकडे काही पक्षी आहेत, जसं कोंबडी वगैरे हे पक्षी आहेत, ते वजन पक्षी आहेत, ते जास्त उडू शकत नाहीत. फार फार ते एखादी उडी घेऊ शकतात, थोडंसं लांबवर अंतरावरती जाऊ शकतात. पण इतर जे पक्षी आहेत त्यांच्याप्रमाणे ते खूप तासनतास उडू शकत नाहीत. तर त्यांच्यामुळे जास्त वजन जर पक्षी असला तर तो उडू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची हाडे जी असतात ती पोकळ असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जे वजन आहे ते खूप कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ते हवेत सहज उडू शकतात. अशा पद्धतीने त्यांच्या शरीरामध्ये अनुकूलन म्हणजे जगण्यासाठी जे आवश्यक असलेले बदल असतात ते झालेले असतात. आता आणखी आपल्याला म्हटलेलं आहे की तुमच्या परिसरामधील जे कीटक आहेत त्यांचे निरीक्षण करा. आपल्या परिसरामध्ये जे काही कीटक असतील, जसं आपल्या परिसरामध्ये जेवढे काही छोटे छोटे असतील, जसं डास आहेत, माशा आहेत, आपण त्याला कॉक्रोच म्हणतो ते कॉक्रोच आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे कीटक किंवा नाकतोडा आहे, बाहेर जर आपण गेलो तर फुलपाखरू आहे, असे वेगवेगळे छोटे जे प्राणी आहेत त्यांचं निरीक्षण आपल्याला करायला सांगितलेलं आहे. अर्थातच तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि त्यांची माहिती गोळा करायची आहे. तर अशा पद्धतीने जे काही आकाशात राहणारे प्राणी आहेत किंवा आकाशात उडणारे पक्षी आहेत त्यांची माहिती आपण इथे घेतलेली आहे. आता ह्याच्या पुढे आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत, सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन. आता सरपटणारे प्राणी कोणते आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. बघूया इथे. साप, गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना कोणत्या अवयवाचा वापर करतात, त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का, या बदलांची नोंद करा. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन म्हणजे जगण्यासाठी झालेले बदल आपण इथे बघणार आहोत. आपल्याला इथे म्हटलेलं आहे की साप, गांडूळ कसे सरपटतात यांचे दुरून निरीक्षण करा. आपल्याला दुरून निरीक्षण करायला सांगितलेले आहे. आता आपल्याला जवळ जाऊन निरीक्षण करायला सांगितलं असतं तर तुम्ही गेले असते की सापाच्या जवळ जाऊन बघायला की साप कसा सरपटतो ते नाही. अर्थातच आपण घाबरतो, आपण जात नाही त्याच्याजवळ. त्याच्यामुळे दुरून निरीक्षण करा सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय तरी आपण दुरूनच निरीक्षण करणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. तर ह्याचं आपण निरीक्षण करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचे बदल आपण इथे नोंदवून घेणार आहोत. अर्थातच तुम्ही निरीक्षण करायचं आणि ते नोंदवून घ्यायचं, तुम्ही त्याची माहिती मिळवायची. जसं पाल, सरडा, मगर ह्यासारखे प्राणी कसे सरपटतात ह्यांचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. अर्थात पाल, सरडा, मगर हे जे प्राणी आहेत यांना सरपटणे असे का म्हणतो, कारण की त्यांचं जे पोट आहे ते जमिनीला लागून चालत असतं त्याच्यामुळे. नाहीतर त्यांना पाय असतात आणि ते पायाने चालत असतात, परंतु त्यांचं पोट आहे ते जमिनीला स्पर्श करतो, म्हणून हे प्राणी आहेत ते सरपटतात असं आपण त्यांना म्हणतो. अन्यथा त्यांना पाय असतात आणि पायाने ते चालत असतात, पण पोट जमिनीला लागतं म्हणून आपण त्याला सरपटणे असं म्हणतात. मग त्यांची त्वचा कशी आहे, त्यांचा रंग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचं. अर्थातच हे सरपटणारे जे काही प्राणी आहेत ते एखाद्या झाडाच्या खोडावरती किंवा जमिनीवर अशा पद्धतीने सरपटत असतात. आणि अर्थातच जमिनीचा रंग, झाडाच्या खोडाचा रंग, हे जे सगळे जे रंग आहेत ते सगळे रंग कसे असतात,
तर हे सगळे रंग साधारणतः तपकिरीसारखे असतात. त्याच्यामुळे हे जे प्राणी आहेत ते आपल्याला तपकिरी रंगातच बहुतांश बघायला मिळतात. म्हणजेच घोरपडीचा रंग बघा, मगरीचा रंग बघा, सरडा रंग जरी बघत असला तरी नॉर्मल बरेचसे सरडे जे असतात त्यांचा रंग बघा, पालीचा रंग बघा. साधारणतः एकाच रंगाचे ते सगळे दिसत असतात, कारण की तिथे त्या ज्या रंगात आहेत तो जो रंग आहे त्या रंगामुळे काय होतं की त्यांना लपून राहायला मदत होते. त्याच्यामुळे त्यांचा रंग विशिष्ट असा झालेला असतो. तर हे त्यांचे जगण्यासाठी झालेले बदल म्हणजेच अनुकूलन असते. त्याच्यानंतर सापाबद्दल जर आपण बघितलं तर त्यांची त्वचा आहे ती खवलेयुक्त असते. सरड्याची त्वचासुद्धा साधारणतः खवलेयुक्तच असते. त्याच्यानंतर त्यांचे पाय बघितले तुम्ही बघू शकता जवळ जाऊन, सरड्याचे पाय, पालीचे पाय वगैरे. त्यांना छोटे छोटे केससारखे असतात, टोकंसारखे असतात. का असतात तर त्यांना ते झाडावर चालतात किंवा पाल असेल तर भिंतीवरती चालते, तिथे त्यांची पकड आहे ती घट्ट होण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने छोटे केससारखे किंवा टोकंसारखी असतात त्यांच्या पायांना. त्याच्यानंतर त्यांच्या पोटांना खवलं असतात. सापाचे असेल, सरड्याचे असेल किंवा पालीचे असेल, खवलंसारखी असतात. का खवलंसारखी असतात? कारण की ते जिथे चालतात तिथे त्यांची पकड मजबूत व्हावं म्हणून ते जे काही खवलं असतात ती खवलं ती जमीन किंवा ते झाड किंवा भिंत पकडून राहतात. त्याच्यामुळे हे प्राणी पडत नाहीत. बघा, साप जो असतो, सापाला जर आपण आपल्या घरी आपली जी काही टाईल्स असेल, फरशी असेल त्याच्यावरती सोडलं तर त्याला असं सरपटत चालता येत नाही. का सरपटत चालता येत नाही? कारण की त्याची तिथे पकडच बसत नाही. तर त्याची पकड बसावी म्हणून त्याच्या पोटाला खवले असतात आणि त्याच्यामुळे साप सहज सरपटताना दिसतो, खूप वेगाने आपल्याला जाताना दिसतो. तर हे त्यांचे जगण्यासाठी झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होते, जे सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये आपण बघितलेले आहेत.